नमस्कार, मी योगेश सांगळे डीसीएन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करतो। आकुर्डी येथील कैलासवासी फकीरबाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उडाला। शिक्षण अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती न देता निघून गेल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबली। त्यामुळे पालकांना उन्हात ताटकळत उभं राहावं लागलं। योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। दुसरीकडे उंडरी येथील बिशप स्कूलमध्ये फी वाढीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला। एलकेजीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला। 47% फी वाढ झाल्याचा दावा करून पालकांनी हा फी वाढीचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप केलाय। 15 एप्रिल 2026च्या मध्यरात्रीपासून पुढील काही दिवस शहरातील आरएमसी प्रकल्प तात्पुरते बंद राहणार आहे। या कालावधीत काँक्रीटचे उत्पादन आणि पुरवठा बंद राहणार आहे। पुणे आरएमसी असोसिएशनने अशा प्रकारचा कार्यविराम जाहीर केला आहे। आरएमसी प्रकल्पांसाठी स्पष्ट नियमावली असावी अशी मागणी आरएमसी चालकांनी केली। या निर्णयामुळे शहरातील बांधकाम प्रकल्पांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विश्रांतवाडी परिसरात अत्यंत क्रूर पद्धतीने गौरव गणेश तेलंगी या 18 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला। पूर्वीच्या वादातून हा खून झाला। कॉमर्स झोन परिसरात मंगळवारी मध्यरात्री 11:30 ते 12:30 दरम्यान हा भीषण प्रकार घडला। तेलंगी याच्यावर तौफिक शेख आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गेल्या 2 दिवसात पुणे शहराचे तापमान 40 अंशाच्या आसपास राहिले असून उपनगरांमध्ये ते 41 अंशांपेक्षा अधिक नोंदवलं गेलं आहे। भारतीय हवामान विभागाने नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला असून पुढील 2 दिवसात उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे।